हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कशात सगळेजण? आय होप यू आर सेफ इन युअर होम. तुम्ही मस्त असाल तुमच्या घरामध्ये. आणि पाऊस आहे की नाही तुमच्याकडे? आमच्याकडे तर खूप पडतो आहे, पण गरम खूप होतं आहे. कपडे सुकत नाही आहे आणि गरम होतं आणि पाऊस पडतो. काय चाललं काय कळत नाही आहे. आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग पुन्हा करते आहे. मध्ये खूप गोष्टी आल्या, एक्झाम्स चालू होत्या, काय ना काय रिझन्समुळे करायला मिळायचं नाही. आणि ते मम्मी देवाची पूजा करते, वेदू आपला अभ्यास करतो आहे आणि सगळीकडे कपडे असे हँगरला लावले, कपडे वाळतच नाही आहे. आणि ते संध्याकाळ झाली होती म्हणून मी ते चहा ठेवते. आणि आपल्या अगोदरचे ब्लॉग बघितले का? जर बघितले नसतील तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शॉर्ट पण माझे एन्जॉय करा. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसे माझे ब्लॉग्स वाटतात. आणि इथे मी चहा ठेवते. संध्याकाळ मस्त झाली, म्हणजे वातावरण तसं छान होतं. आणि मी चहा जास्त पित नाही, पण वातावरणामुळे मला मन झालं चहा प्यायचं. जास्तीत जास्त मी पिली तर कॉफी पिते, नाही तर चहा जास्त नाही पित. मला चहा एवढा नाही आवडत, कधीतरी आवडतो. बट आलं बिलं घालून माझ्या स्टाईलने मला चहा आवडतो. सो मी ते चहा बनवत आहे. तर मला एक जुनी सांगायचं आहे की इथे कोण कोण चाय लवर आहे, म्हणजे चहा प्यायला कोणाला कोणाला खूप अत्यंत आवडतं. आणि कोणाला कॉफी प्यायला आवडते. मला खरं सांगू, मला कॉफी आवडते, खूप आवडते. आणि चहा पण आवडतो तसा, पण कधीतरी. पण रेग्युलर चहा प्यायला नाही आवडत, कंटाळा येतो. ॲक्च्युली काय आहे ना गाईस, तुम्हाला खरं सांगू, एक जरा सिरियस बोलते, कारण की जगामध्ये ना आजकाल खूप काय काय चालू आहे. सगळीकडे मी बघते, कुठे युद्ध चालू आहे, कुठे काय चालू आहे. तर तुम्ही प्लीज तुमची स्वतःची काळजी घ्या. आणि ॲक्च्युली मी व्लॉग ना पूर्ण मस्त ऑडिओ वगैरे व्यवस्थित रेकॉर्ड केला होता, बट बॅकग्राऊंड म्युझिकमुळे मला पुन्हा एडिट करायला लागतो आहे, व्हॉईसवर वगैरे टाकून. कारण की बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे बोला बॅकग्राऊंड व्हॉईस भरपूर येत होता, त्यामुळे मी रेकॉर्डिंग पुन्हा करते. तेच मी तुम्हाला सांगत होती की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. सगळीकडे खूप काय काय होतं आहे, तुम्ही बघतच असाल न्यूजला वगैरे. आणि काय नाही काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जास्त काय मी मिनी ब्लॉग शूट केला. आणि रात्रीसाठी मी स्वतःच्या हाताने गाईस इथे कोबीचे पराठे बनवले, म्हणजे कोबी पराठे मला खूप आवडले, म्हणजे खूप छान झाले ते. फर्स्ट टाईम आय विल ट्राय. आणि हा मसाला आहे त्याचा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल